इचलकरंजीजवळ कबनूर इथं हेरिटेज लॉजिंग अँड फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणी हॉटेल मालक, सध्याचा चालक, व्यवस्थापक, दलाल अशा चौघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम, रजिस्टर, मोबाईल, वाहनं यासह 1,03,000चा मुद्देमाल जप्त केलाय। इचलकरंजीजवळ कबनूर रुई मार्गावर हेरिटेज लॉजिंग अँड फार्म हाऊस आहे। या ठिकाणी संतोष पाटील हा लॉजिंगच्या नावाखाली पंकज चव्हाण याच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांच्या पथकाला मिळाली। त्यानुसार पथकानं शनिवारी सायंकाळी छापा टाकला। यावेळी केलेल्या चौकशीत संतोष पाटील हा वेश्या व्यवसाय चालवत असल्याचं उघड झालं। तसंच ही बाब माहीत असतानाही अमित देमण्णा यांनी स्वतःच्या मालकीचा लॉजिंग व्यवसाय संतोष पाटील याला दिल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईवेळी 2 महिलाही आढळल्या। कारवाईत पोलिसांनी रोख 4,640 रुपये, रजिस्टर, 3 मोबाईल, वाहन यासह 1,03,000चा मुद्देमाल जप्त केलाय।